एकदा बच्चू कडू माध्यमांशी बोलत होते की मी लोकांच्या गराडात असताना लोक काही मागणी करतात. कोणी कानात येऊन सांगतं, अहो हे सर्व लक्षात ठेवायला मी काय शरद पवार आहे काय? काही लक्षात ठेवायला माझी स्मरणशक्ती शरद पवार यांच्यासारखी तल्लक नाही. तेव्हा बच्चू कडू यांच्या त्या विधानानं संबंध महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. कारण आज 83 वर्षाची होऊन सुद्धा शरद पवारांची स्मरणशक्ती अतिशय तल्लक आहे असं बरेच जण त्यांच्याबद्दल सांगतात. अगदी त्यांचे राजकीय विरोधक सुद्धा ही गोष्ट वेळोवेळी बोलत असतात. बऱ्याचदा त्यांच्या कृतीतूनही ते दिसून आलंय. म्हणजे त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात अशी चर्चा आहे की शरद पवार आयुष्यात एकदा कुणाला भेटले की पुन्हा आयुष्यभर त्या संबंधित माणसाचं नाव लक्षात ठेवतात. त्याच्या जोरावरच त्यांनी आजवर लाखो माणसं जोडली आहेत. पण हे कसं काय शक्य केलं त्यांनी, असा सवाल एकदा प्रसिद्ध अभिनेते आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी पवारांना एका कार्यक्रमात विचारला होता. तेव्हा शरद पवारांनी त्याचं इंटरेस्टिंग उत्तर दिलं होतं, जे ऐकल्यानंतर तुम्हीही म्हणाल कदाचित यामुळेच शरद पवार 50 वर्षापेक्षा अधिक काळ राजकारणात टिकून आहेत. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या वेगळ्या पैलूचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बरेच जण राजकारणातला सुपर कॉम्प्युटर म्हणतात. कारण राष्ट्रीय स्तरावर काम करणारे शरद पवार जे रोज हजारो लोकांना भेटतात, त्यांना त्यांच्या मतदारसंघातल्या किमान 1 लाख लोकांची नावं पाठ आहेत असा दावा एकदा त्यांनी केला होता. अनेक लोकांना त्यांच्या नावाने हाक मारून त्यांच्याशी व्यक्तिगत संपर्क ठेवतात याचं नवल वाटतं. याच कुतूहलातून एकदा सौमित्र म्हणजेच किशोर कदम यांनी शरद पवारांना तुम्ही सगळ्यांची नावं कशी काय लक्षात ठेवता असा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर देताना शरद पवार म्हणाले होते की एकदा ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या मतदारसंघातल्या एका कार्यकर्त्या काही कामानिमित्त पवारांना भेटायला आल्या. शरद पवारांनी त्यांना बसायला सांगितलं आणि पहिला प्रश्न विचारला, काय कुसुम, काय चाललंय? काय कुसुम विचारल्यावर त्या संबंधित महिलेच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो विचारूच नका. कारण ते एका वाक्यानं ती महिला खूप भारावून गेली होती. इतकी की ती ज्या कामासाठी आली होती ते कामच विसरली. ती गावी माघारी गेली तेव्हा तिनं सगळ्यांना सांगितलं की माझं काम हो न हो, पण साहेबांनी मला कुसुम म्हणून हाक मारली याचंच मला कौतुक आहे. शरद पवार पुढे म्हणाले होते की कुसुम यांच्यासारख्या बारामती मतदारसंघातल्या जवळपास 50% लोकांना ते त्यांच्या पहिल्या नावानं ओळखतात. राज्यातल्या आणि देशातल्या लाखभर लोकांची नावं त्यांना तोंडपाठ आहेत. शरद पवारांनी त्यांच्या राजकीय उत्कर्षासाठी प्रयत्नपूर्वक हा गुण अंगी बाणवलाय. शरद पवार म्हणतात, राजकारणात कमी कष्ट आणि कमी भांडवलात यश मिळवायचं असेल तर तुम्ही प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवायला हवं. आता शरद पवारांनी नाव लक्षात ठेवण्याची ही आयडिया कुणाकडून घेतली ते सुद्धा शरद पवारांनीच सांगितलंय. ते म्हणतात त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडून त्यांनी हा गुण घेतलाय. अतिशय लहान वयात पवारांना महाराष्ट्रातल्या 2 दिग्गजांसोबत काम करायची संधी मिळाली. एक होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री शरद पवारांचे गुरु यशवंतराव चव्हाण आणि दुसरे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील. या दोघांचंही एक वैशिष्ट्य होतं की त्यांचा 50 वर्षापूर्वीचा कुणीही जोडीदार त्यांना भेटला तर ते त्यांना पहिल्या नावानं हाक मारायचे. शरद पवारांनी हे लहानपणापासून बघितलं होतं. राजकारणात यशस्वी झालेल्या या दिग्गजांच्या अनेक जमेच्या बाजूंपैकी ही एक अशी बाजू होती जी त्यांना राजकारणात एका उंचीवर नेणारी ठरली. हे दोन्ही नेते समोरच्या व्यक्तीचं पहिलं नाव घेऊन संवाद साधायचे, त्यात त्यांना लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळायचा. शरद पवारांनी हे हेरलं आणि गुरूंकडून मिळालेल्या या धड्याचं अतिशय प्रयत्नपूर्वक तंतोतंत पालन केलं. आता हा झाला राजकारणातला किस्सा. पण एकदा शरद पवारांचे मित्र सायरस पुनावाला यांनी एक किस्सा सांगितलाय जो शरद पवार यांच्यावर आधारित अष्टावधानी पुस्तकात लिहिलाय. पुनावाला म्हणतात, आमची एवढ्या वर्षाची मैत्री असूनही आम्ही एकमेकांकडे कधी काही मागितलं नाही. शरद माझ्यासाठी कधीच राजकारणी नव्हता. महाविद्यालयीन काळापासून मी शरद, ईश्वरदास चोरडिया, विठ्ठल मणियार, धनाजी जाधव, श्रीनिवास पाटील, संभाजी पाटील असे 10-15 जण आजही एकत्र आहोत. आजही आम्ही भेटतो, एकत्र जेवतो, गप्पांच्या मैफिली रंगतात. कधी माझ्या घरी, कधी विठ्ठलच्या घरी, कधी शरदच्या घरी. आमच्या गप्पांमध्ये उद्योग, व्यवसाय, राजकारण असे विषय नसतात. माझी पारशी मराठी असल्यानं जरा वेगळी आहे. माझ्या मराठी बोलण्यामुळं होणाऱ्या हास्य विनोदात शरद सहभागी होतो, चेष्टा मस्करीही करतो. शरदची स्मरणशक्ती दांडगी असल्यानं आमच्या गप्पांमध्ये महाविद्यालयीन जीवनातल्या प्रसंगांना तो उजाळा देतो. त्यातले काही प्रसंग आमच्याही विस्मृतीत गेलेले असतात, पण शरदला ते सगळे आठवत असतात.
त्याच्या या स्मरणशक्तीचं मला नेहमीच कौतुक वाटतं. किस्से रंगवून सांगण्याची त्याची अशी खास शैली आहे. मित्रांच्या अडीअडचणीच्या प्रसंगात तो धावून येतो. शरद राजकारणात गेला नसता तर तो उत्तम उद्योजक झाला असता असं मला अगदी ठामपणे वाटतं. सायरस पुनावाला यांनी अगदी थोडक्यात शब्दात पवारांच्या स्मरणशक्तीचं कौतुक केलंय. पण तुम्हाला ही पवारांच्या व्यक्तिमत्वाची बाजू कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.